श्री स्वामी समर्थ. श्री शिवाय नमस्तुभ्यं. नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुमच्याही आयुष्यात सतत अडचणी येत आहेत का? किंवा खूप प्रयत्न करूनही यश हातात येत नाही. अगदी हातात आलेलं यशही निसटून जातं. पण एक व्रत असं आहे जे तुमचं नशीब बदलू शकतं. हो, एक व्रत असं खूप प्रभावशाली व्रत, जे व्रत शिवभगवानांना अत्यंत प्रिय आहे. ते प्रदोष व्रत. हे कसं करायचं त्याची संपूर्ण माहिती आणि नियम ह्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ स्किप न करता पहा. जर हा व्हिडिओ आज तुमच्या समोर आला असेल तर तुमच्यावर भगवान शिवांची कृपा आहे आणि या व्हिडिओद्वारे तुम्हाला भगवान शिव काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीही तुमच्या आयुष्यातले संकट या व्रताने दूर करा. तर प्रदोष व्रत म्हणजे त्रयोदशीला येतं ते प्रदोष व्रत. एकादशी झाल्यानंतर द्वादशी आणि द्वादशी झाल्यानंतर जी त्रयोदशी येते त्या व्रताला प्रदोष व्रत म्हणतात. त्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हे व्रत केलं जातं. यामध्ये पक्ष प्रदोष असतात, शनी प्रदोष असतात, सोम प्रदोष, भूम प्रदोष, गुरु प्रदोष, शुक्र प्रदोष आणि शनी प्रदोष. यात काही प्रदोष व्रत हे अत्यंत प्रभावशाली आहेत आणि प्रत्येक वाराला येणाऱ्या प्रदोषाचं वेगळं महत्त्व आहे. या व्रताचं महत्त्व का इतकं आहे? कारण हे व्रत भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे. प्रदोष काळामध्ये माता पार्वती आणि शिव भगवान हे आनंदात नृत्य करत असतात. त्यामुळे या काळामध्ये तुम्ही केलेली प्रार्थना आणि पूजा शिवांपर्यंत लवकर पोहोचते. म्हणून हे व्रत खूप प्रभावशाली आहे. ज्यांना स्वतःचं दुर्भाग्य दूर करायचं आहे त्यांनी षडमास हे व्रत म्हणजे 6 महिने हे व्रताचा अनुभव घेऊन पहा. पक्ष प्रदोष म्हणजे दर 15 दिवसाला येणारं प्रदोष व्रत. अशी महिन्यात 2 प्रदोष व्रत येतात. त्यानंतर शनी प्रदोष हे 6 महिन्यातून किंवा 8 महिन्यातून येते. शनिवारी येतं त्या व्रताला शनी प्रदोष व्रत म्हणतात. आणि शुक्र प्रदोष, शनी प्रदोष, शुक्र प्रदोष आणि सोम प्रदोष ह्या व्रतांचे खूप जास्त महत्त्व आहे ह्या प्रदोषांमध्ये. तर प्रदोष या शब्दाचा असा अर्थ की प्र म्हणजे जास्त प्रकारचे आणि पर आणि दोष म्हणजे आपले जे जीवनात आहेत ते संकट आणि आपण केलेले पाप ते दोष. म्हणजे पर म्हणजे आदल्या जन्मी आणि ह्या जन्मी आपण जे पापकर्म केलेले आहेत त्याचा सर्व हरण करण्यासाठी जे व्रत केलं जातं ना ते प्रदोष व्रत. तुम्ही ह्या आयुष्यात किंवा ह्या जन्मात अत्यंत पुण्यकर्म करतायत, पण तरीही तुमचं दुर्भाग्य जर सुटत नसेल तर समजून जा की आपल्या मागच्या जन्मी आपल्या कार्मिक अकाउंट हे खराब आहे. आपण मागच्या जन्मात असं काहीतरी पापकर्म केलेलं आहे की ज्यामुळे ह्या जन्मात आपलं दुर्भाग्य पाठ सोडत नाही. ते कसं सोडवायचं तर ते प्रदोष व्रताने. प्रदोष व्रत असं आहे की त्याने आपल्या मागच्या जन्मीचे आणि ह्या जन्मीचे पाप भगवान शिव हे नष्ट करतात. ज्याच्या कुंडलीत ग्रहदोष आहेत, दुर्भाग्य आहे की भाग्यच नाही आहे त्याने हे व्रत नक्की करून बघा. दुर्भाग्य दूर करतं हे व्रत. तर प्रदोष व्रत कसं करायचं हेही सांगते. प्रदोष व्रत हे त्रयोदशीला आल्यानंतर तुम्हाला हे व्रत संध्याकाळी करायचं आहे. दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला पूजा करायची आहे. ह्या दिवशी तुम्हाला कोणतंही मिठाचा पदार्थ खायचा नाही आहे. समुद्री मीठ पूर्ण वर्ज्य करायचं आहे. भगवान शिवाच्या कोणत्याही उपवासाला मीठ वर्ज्य असतं. तुम्ही मीठ खायचं नाही आहे. मिठाचा कोणताही खिचडी वगैरे खायची नाही आहे. त्यानंतर तुम्ही नारळ म्हणजे खोबरे हेही खायचं नाही आहे. भगवान शिवांना नारळ अर्पण केलेलं चालत नाही. तर तुम्ही हे नियम पाळायचे आहे. काय खाल्लं तर चालतं तर फळं खायचे आहे, दूध आणि फलाहार घेतला तर चालतो. पण या दिवशी तुम्हाला दोन्हीही टाईम मीठ खायचं नाही. जर तुम्हाला तुमचं दुर्भाग्य खरंच दूर करायचं असेल तर 6 महिने तुम्ही हे व्रत असं आचरून पहा की तुम्ही दोन्हीही टाईम ह्या व्रताला मीठ वर्ज्य करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी आंघोळ करून पूजा करायची आहे. पांढरे वस्त्र घालायचे आहेत. भगवान शिवांना पांढरा रंग हा प्रिय आहे. पांढरं वस्त्र घातल्यानंतर तुम्हाला देवाचा अभिषेक करायचा आहे. पाण्याने, दुधाने, पंचामृताने. पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध, साखर
हे घेऊन तुम्हाला भगवान शिवांवर अर्पित करायचं आहे. त्यानंतर अभिषेक केल्यानंतर तुम्ही असा धूप दीप लावून घ्यायचा आहे. त्यानंतर भगवान शिवांचं जे शिवलेलं अमृत आहे ते वाचन करायचं आहे. जर शिवलेलं अमृत पूर्ण वाचन जमणार नसेल तर प्रदोष व्रताचा 5वा अध्याय आहे शिव महात्म्य. प्रदोष व्रत 5वा अध्याय शिवलेला अमृतमधला तो तुम्हाला पठण करायचा आहे. तो प्रदोष व्रताचं महात्म्य सांगणाराचा अध्याय आहे, त्यामुळे तुम्हाला तो अध्याय त्या दिवशी पठण करायचा आहे. त्यानंतर पूजा कशी करायची तर तुम्ही पंचामृताने भगवान शिवाच्या पिंडीला आंघोळ घातल्यानंतर तुम्हाला गळवंती ठेवून, म्हणजे आपण जे अभिषेकाला गळती पात्र घेतो ते ठेवून तुम्हाला 5व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. देवाला कोणत्याही फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि ह्या दिवशी तुम्हाला पूर्ण व्रतस्थ राहायचं आहे, म्हणजे मीठ खायचं नाही. भगवान शिवाची पूजा ही रात्री जास्त फलदायी आहे प्रदोष काळामध्ये, कारण या वेळेला भगवान शिव अत्यंत प्रसन्न असतात आणि माता पार्वतीबरोबर ते कैलासामध्ये नृत्य करत असतात. आता प्रत्येक प्रदोषाचं एक वेगळं महत्त्व आहे. प्रदोष म्हणजे सोमवारी ज्या दिवशी येतो त्या दिवशी त्या व्रताचं सौभाग्यासाठी ते व्रत केलं जातं. म्हणजे ज्याला सौभाग्य प्राप्ती हवी आहे, विवाह जुळत नाही, वैवाहिक काही अडचणी आहेत, पती पत्नींमध्ये मतभेद आहेत, तर त्यांनी सोमप्रदोष हे व्रत करायचं. त्यानंतर भौमप्रदोष, ज्याला काही कायदेशीर आणि जमिनी संबंधित प्रॉपर्टी संबंधित काही प्रॉब्लेम आहेत त्यांनी भौमप्रदोष व्रत करायचं आहे. त्यानंतर शुक्रप्रदोष शुक्रवारी येतो. हा प्रदोषाला खूप महत्त्व आहे. माता लक्ष्मीला जर प्रसन्न करायचं असेल तर ह्या दिवशी तुम्ही भगवान शिवांची आणि माता लक्ष्मीची सेवा करा, कारण शुक्र प्रदोषाच्या दिवशी केलेली सेवा ही लक्ष्मीसाठी केलेली असते. त्यानंतर प्रदोष म्हणजे गुरुवारी येतो ना, त्या प्रदोषाचं महत्त्व आहे बुद्धीसाठी, ज्ञानासाठी. आणि तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह दूषित असेल त्यांनी गुरु प्रदोष करायचा आहे. त्यानंतर शनी प्रदोष का करायचा तर शनी प्रदोषाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शनी प्रदोष हा 6 महिन्यातून किंवा 8 महिन्यातून एकदाच येतो. शनी प्रदोष ज्या मुलांना बुद्धीत वाढ हवी आहे, सरकारी नोकरी हवी आहे, मुलांची बौद्धिक वाढ होत नाही किंवा विस्मरण होतं, शिकवलेली गोष्ट त्यांच्या लक्षात राहत नाही, अशांनी शनी प्रदोष करायचा आहे. त्यांच्या आईने हे व्रत केलं तर अतिउत्तम, कारण मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आईने कोणतंही व्रत केलं ना त्याचं पुण्य फळ त्या मुलांना नक्की मिळतं. त्या दिवशी शनी प्रदोष व्रत मुलांना नक्की करायला लावा. आणि शनी प्रदोषाच्या दिवशी मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी एक उपाय नक्की करा. औदुंबर वृक्ष म्हणजे जे उंबराचं झाड आहे त्या झाडाला तुम्हाला त्या दिवशी गावरान तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि भगवान दत्तप्रभू आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना या दिवशी तुम्ही हलव्याचा नैवेद्य म्हणजे शिरा ठेवायचा आहे. ज्या दिवशी तुम्हाला शनी प्रदोष व्रत येणार आहे त्या दिवशी हा उपाय करायचा आहे. या उपायाने अगदी मंद असलेली मुलंसुद्धा नंतर अभ्यासू होतात. याचं उदाहरण गुरुचरित्रामध्ये श्रीपाद प्रभूंनी स्वतः दिलेलं आहे. एका मंद मुलाला शनी प्रदोष व्रत दिल्यानंतर त्याला प्रभूंनी ज्ञान दिलं आणि त्याला सांगितलं की शनी प्रदोष व्रत कर. तुमच्या 8व्या पिढीमध्ये नंद घराण्यात श्रीकृष्ण भगवान अवतरतील, तर तेही त्यांचं घराणंही आधी शनी प्रदोष व्रत करत होतं. नृसिंह सरस्वती भगवान यांच्याही कुलात पहिल्यापासून त्यांच्या जन्माच्या अगोदरपासून शनी प्रदोष व्रत केलं जातं. त्यामुळे मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी शनी प्रदोष व्रत खूप महत्त्वाचं आहे. असं हे व्रत प्रदोष व्रत खूप प्रभावशाली आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये ग्रह दूषित आहेत, अपमृत्यू लिहिलेला आहे, वैवाहिक जीवनात अनेक अडचणी लिहिल्या आहेत किंवा विवाह जुळत नाही आहेत. आणि आज एक कॉमन प्रश्न सर्वांना त्रास देतो तो म्हणजे पैशाचा. पैसा हा काहींचा टिकत नाही आलेला किंवा त्यांचं काम होता राहून जातं. त्यावेळेला तुम्ही ह्या व्रताचा नक्की अनुभव घेऊन बघा. 6 महिने ह्या व्रतामध्ये 100% फरक पडतो असं स्वतः शंकर प्रभूंनी शिवलेल्या अमृतात सांगितलेलं आहे. तुम्हालाही जर हे व्रत करायचं असेल तर नियम धर्म धरून
हे व्रत नक्की करा आणि एक विशेष पदार्थ या दिवशी भगवान शिवांना अर्पित नक्की करा. तर कोणता आहे तो पदार्थ तेही मी सांगते, ज्यामुळे तुमचं दुर्भाग्य ह्या दिवशी नक्की दूर होईल. तर ह्या दिवशी तुम्हाला जमलंच तर दुधाचा अभिषेक महादेवांना घालायचा आहे. तुम्ही दुधाचा अभिषेक घातला तर तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर होतील. अभिषेक घातल्यानंतर तुम्हाला 5 मुठी तांदूळ देवाच्या पिंडीजवळ ठेवायचे आहेत आणि आपली मनोकामना सांगायची आहे. तुम्ही ज्या मनोकामनेसाठी हे व्रत करताय ना ते सांगायचं आहे आणि त्यानंतर व्रताची सांगता करायची आहे. आणि हा उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. जसं एकादशी व्रत करतो तसंच हे व्रत करायचं आहे. उपवास संध्याकाळी सोडायचा नाही. 6 महिने तुम्ही असं प्रदोष व्रत आचरल्यानंतर तुम्हाला स्वतःला ह्या प्रदोष व्रताचं महत्त्व आणि महिमा कळेल. अजूनही तुम्हाला या व्रताबद्दल काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हे व्रताचा एकदा अनुभव नक्की घेऊन बघा आणि तुमचं भोले बाबा कल्याण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.